नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, टी-वाय बी.कॉमचा एम-जी-एम 308 उद्याचा होणारा पेपर एटी-केटी वाय-सी-एम-यू एस टी-वाय बी.कॉम ठीक आहे. याचे मी तुम्हाला आज आय-एम-पी क्वेशन सांगणार आहे. माझ्याकडे इथे जवळपास 3 ते 4 प्रश्नपत्रिका आहेत. त्यामधनं मी तुम्हाला आय-एम-पी सांगणार आहे. ठीक आहे. मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपलं नवीन ॲप्लिकेशन आहे याला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. यामध्ये तुम्हाला होम असाइनमेंटची रेडीमेड पी-डी-एफ मिळेल. तसेच आय-एम-पी क्वेशन मिळेल. तुम्हाला हेल्पफुल एक्झामसाठी जे आहे नोट्स वगैरे सुद्धा मिळेल. ठीक आहे. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे ॲप्लिकेशनची. ते लिंक तुम्हाला त्या लिंक तुम्हाला डाउनलोड करायची आहे. ठीक आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो आपल्याला एम-जी-एम 308 टी-वाय बी.कॉम वाय-सी-एम-यूचे आय-एम-पी क्वेशन शोधायचे आहे. ठीक आहे. हा एक मार्केटिंग सब्जेक्ट आहे त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये सगळं जे आहे आपल्याला मार्केटिंगबद्दल जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला आय-एम-पी प्रश्न सांगणार आहे जे तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये सहकार्य करतील. सगळ्यात पहिला प्रश्न आहे बाजारपेठ म्हणजे काय? आणि बाजारपेठेची वैशिष्ट्ये. तर बाजारपेठ म्हणजे काय? हे तुम्हाला लिहायचं आहे. मार्केट म्हणतो आपण त्याला. रोज हल्ली कोणी ना कोणीतरी आपल्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये बाजारामध्ये जातात भाजीपाला वगैरे आणायला. सेम तुम्हाला तेच तुमच्या डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. नंतर आहे नियोजन. ठीक आहे. नियोजनाच्या आवश्यक बाबी. ते देखील तुम्ही मनाने लिहू शकता. नंतर आहे विपणन व्यूहरचनेची निवड निवड करताना कोणते घटक विचारात घ्याल? ठीक आहे. तर हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. विपणन म्हणजे काय? मार्केटिंग. ते तुम्हाला लिहून घ्यायचं समजून घ्यायचं आहे, वाचून घ्यायचं आहे. वस्तू विकसनाची प्रक्रिया विषद करा. नंतर आहे विपणन माहिती संस्थेची कार्य स्पष्ट करायची आहे तुम्हाला. जनसांख्यीय तत्त्वांची कोणतीही बाबींचा समावेश होतो. नंतर आहे सेवा म्हणजे काय? सेवा म्हणजे काय? सर्व्हिस म्हणतो आपण त्याला. विपणन संशोधनाच्या मर्यादा. नंतर आहे विपणन नियंत्रणाचे महत्त्व. जागतिक विपणनामुळे कोणते बदल घडून येतात. म्हणजे तुम्हाला विपणन म्हणजे जेवढं काय आहे मार्केटिंग सगळं वाचून घ्यायचं आहे. विपणन नियोजनाची उद्दिष्टे, विपणन पर्यावरण म्हणजे काय? बाजारपेठ विभक्तीकरणाचे आधार स्पष्ट करा. वस्तूंची किंमत निश्चित करताना कोणत्या बाबी विचारात घ्याल? वस्तू व सेवा यातील फरक तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. विपणन संशोधनाची गरज स्पष्ट करा. परिणामकारक विपणन नियंत्रण प्रणालीचे आवश्यक तत्व, अंतर्गत विपणन माहिती गोळा करण्याची साधने, विपणन नियोजनाची समस्या, बाजारपेठ विभक्तीकरणाच्या खर्चाचे महत्त्व हे देखील तुम्हाला सर्व मित्रांनो जे आहे ते वाचून घ्यायचं आहे. हे तुम्हाला पेपरमध्ये खूप सहकार्य करेल. ठीक आहे. समोर बघूया आपण अजून विपणनाची तुम्हाला व्याख्या लिहायची आहे. विपणन या संकल्पनेचा उगम म्हणजे थोडक्यात तर तुम्हाला विपणन जो टॉपिक आहे तो पूर्ण तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. ठीक आहे. विपणन नियोजन कोणते 5 उद्देश, नियोजनाची प्रक्रिया हे झालं आपलं हे वाचून घ्यायचं आहे. परिणामकारक विपणन नियोजनाचे आवश्यक घटक, बाजारपेठ विभागणीचे खर्च स्पष्ट करायचा आहे. बाजारपेठ विभाजनाचे फायदे लिहायचे आहे तुम्हाला. विपणन मिश्र, उत्पादन विकासाच्या प्रक्रियेतील पहिल्या 3 अवस्थांचे विवेचन, वितरण वाहिनीचे विविध प्रकार थोडक्यात स्पष्ट करायचे आहे. त्याच्यानंतर सेवा उद्योगाच्या विकासाची कोणतीही 5 कारणे, वस्तू व सेवा यातील फरक लिहायचा आहे. सेवांचे वर्गीकरण कसे केले जाते, विपणन माहिती प्रणालीच्या घटकांचे विवेचन, विपणनासाठी बाह्य माहिती मिळवण्याचा मार्ग कोणता, विपणन संशोधनाचे प्रकार, संशोधन प्रक्रियेतील पायऱ्यांची थोडक्यात चर्चा, विपणन नियंत्रणाचे कोणतेही 5 उद्देश. ठीक आहे. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे. ठीक आहे. अजून एक बघूया आपण. जागतिक विपणन, सामाजिक विपणन, तांत्रिक बदलाचे परिणाम. तांत्रिक बदलाचे परिणाम तुम्हाला लिहायचे आहे. विपणन नियोजनाचे महत्त्व, प्रकल्प नियोजन, बाजारपेठ विविधीकरणाचे आधार हे आपलं झालेलं आहे. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. व्यावसायिक विश्लेषण म्हणजे काय? ठीक आहे. नंतर अ, वाहिनी निवडीवर परिणाम करणारे घटक तुम्हाला लिहायचे आहे. संवर्धन म्हणजे काय? सेवा क्षेत्र विकासाची 2 कारणे. विपणन मिश्र म्हणजे काय? संगणक व माहिती तंत्रज्ञानाची सेवा म्हणजे काय? विपणन संशोधनाचे विविध प्रकार, विपणन संशोधनाची प्रक्रिया, विपणन सगळं विपणन आहे. ठीक आहे. तुम्हाला हे सगळं विपणन जे आहे ते पूर्ण वाचून घ्यायचं आहे. तुम्ही कुठलंही उत्तर कुठे लिहू शकता आरामात. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. यामध्ये तुम्हाला आय-एम-पी क्वेशन हे आणि प्रश्नपत्र वगैरे त्याच्यात सगळं काही मिळेल. होम असाइनमेंटची उत्तरे सुद्धा तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.